असं काय नसतं घ्यावंच असं. फळ घ्यायचं एक आणि बेलाची पानं घ्यायची. पण घे थोडी थोडी. ह्याच्यात काय साखर आणि तांदूळ, दूध, दूध, पाणी, हळदी कुंकू, कापसाची वाती एक घे. महाशिवरात्रीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. तुमचा दिवस मंगलमय जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर आज आपण चाललोय महादेवाच्या मंदिरात. काय बघा त्याच्याकडे बोल. बेलाची पानं नारळ झालं का नाही? झालं का नाही? चला की मग. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गर्दी आहे मस्त एकदम. ती जबरदस्त आहे. हा चला लाईनीत लाईनीत चला. मंडळी लाईन बघा केवढी मोठी आहे. टप पण छान केलेला आहे. बघा किती मोठी आहे मित्रांनो. भाविकांची गर्दी लय आहे इथे. पोरं पण खेळायला आली आहेत. तरी इथे सावली होती म्हणून बोललो. परत काम आहे. अरे
गणपतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हर हर. पप्पा पप्पा कॉलवर बोलते का? पप्पा कुठे दिसत आहे तुला? हा. आता एवढं माफ केलं असतं म्हणजे मग आज महाशिवरात्रीचा दिवस आहे, तर त्यामुळे आज पप्पा आणि प्रियंका दोघं साबुदाण्याचे वडे बनवतात. बघा साबुदाणा वडे बनवायचं चालू आहे. पप्पा तिकडे वडे बनवत आहेत आणि प्रियंका इकडे तळून घेत आहे. आईला इथे अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवून द्यायचा असल्यामुळे ती इथे ब्लाऊज शिवत बसलेली आहे. हो ना आई? अर्जंट आहे का ग? लवकर द्यायचं आहे. अच्छा. गरम गरम वडे आणि दही मस्त असे कुरकुरीत झाले पाहिजेत वडे, चांगले लागतात. काय लवकर येतात द्राक्ष खायला, काय जरा लेट होतात. आंबट असतात ना साखर भरेपर्यंत त्यामध्ये. मग तू आधीच लवकर टाकून यायची ना त्यात जरा. आपण थोडी टाकायला लागते नैसर्गिक चालू होईल. द्राक्ष देते खायला गावाला. हो खूपच खायला देते ती. कोण देत? द्राक्ष बागायदार देतात का? हो. जे कामाला बायका जातात ना त्याला तर लय रोज 2-3 घड असतात. खुसखुशीत कुरकुरीत झाले हे. कलर पण आलाय ना. हा जास्त लाल केले की करपस लागतात. सोडते मी त्यामध्ये वडे. हा 4 वडे सोडले त्यामध्ये. बर. आज महाशिवरात्र, भोलेनाथचा दिवस, शिवरात्र उपवास आहे. आज आमचा उपवास असल्यामुळे आम्ही साबुदाणा वडा आणि दही अशा प्रकारे आम्ही अल्पहार म्हणून फक्त 4 वडे आणि अर्धी वाटी दही अशा प्रकारे मी अल्पहार घेत आहे. तुम्ही बी या, तुम्ही स्वाद घ्या आणि आनंदाने महाशिवरात्री साजरी करा. आता मी पहिला घात दही आणि वडा. कसं झाले? मस्तपैकी वडे सुट्ट्याला मिठाला चांगल्या प्रकारे झालेले आहेत. वडे एक नंबर आणि कुरकुरी झालेले आहेत. तर बघा आता मी घेतो एक. मस्त टेस्ट झाली वडे. विचारूया प्रियंकाला काय काय टाकलं याच्यात. काय काय टाकलंय ग? साबुदाणा मी सकाळी भिजत घातलं. आता त्याच्यामध्ये घबरं शेंगदाण्याचं कूट, जरा बारीक केलं शेंगदाण्याचं कूट, बटाटे शिजवलेले ते बटाटे बारीक मॅश केले हातानेच ते त्याच्यामध्ये टाकले आणि मिरची बारीक केली आणि चवीनुसार मीठ आपल्याला पाहिजे तसं. कोणाकोणाला जास्त खायला लागतं, कोणाला जरा कमी आणणीच लागतं. हे द्या ना पप्पांना. बायकोनं असं छान काहीतरी बनवलं ना तर मला मस्तपैकी पहिल्यांदा टेस्ट करायला बोलवते. म्हणजे कसं असतं शेवटी
की बाबा जरा काय चुकीचं काय झालं किंवा व्यवस्थित टेस्ट नसेल तर नवरा व्यवस्थित सांगेल ना की बाबा असं असं याच्यात ते टाक हे टाक किंवा टाक नाही मला काय कळत नाही पण मी सांगेन की बाबा टेस्ट अशी आहे तशी आहे. नवरा काय हे नाही होणार म्हणून नवऱ्याला पहिला बोलवायचं आणि पहिलं टेस्ट करायला लावायची असं असतं हो ना. हो. मस्त झाले पण वडे छान. तिखट आहेत ना बरोबर. हो हो एकदम बेस्ट. मिठाला तिखट तर पाहिजे मिठाला पण छान आहेत. हे अजून एवढं बाकी आहे ना. हो. हे वडे बनवलेत आणि हे तळायचं चालू आहे. छान झाले अति उत्तम वडे झालेले आहेत. गरम 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 लागत तसं खायला जायचं म्हणजे कसं पोट फुगत नाही काय नाही होय तवत नाही काय नाही. छान. थंड कसं झाल्यानंतर खिचडी खाऊ पण वाटत नाही चावायला लवे लागतो. हम्म. कसं गरम गरम असेल तर बरं लागतं. तसं असं करून खिचडीपेक्षा साबुदाण्यानं असं पोटगच्च झाल्यासारखं साबुदाणा वड्यानं पोटगच्च झाल्यासारखं वाटत नाही. असं आहे का. खिचडी केली की पित्त होतं परत पोटगच्च झाल्यासारखं वाटतं. मग त्याच्यात आणि याच्यात फरक काय असतो तरी काय माहिती पण वडे केले की पोटगच्च वाटत नाही. किती पण खाल्लं तरी पोटगच्च वाटतच नाही. हा हे बरोबर आहे. मला वाटतं दह्यामुळे की काय काय माहिती दह्याने वडे की आपण जास्त तळतो त्याच्यामुळे असेल हां, असू शकतं. तसं पण असू शकतं. कारण की आपण खिचडी तळत नाही. नाही भाजून घेतो आपण. साबुदाणा वडे तळवतो ना आपण. त्याच्यात खिचडीचं प्रमाण ह्याचं शेंगदाण्याचं प्रमाण भरपूर असतं साबुदाणा ह्याच्या वड्यामध्ये. खिचडीमध्ये. अच्छा हां. वड्यामध्ये कसं कमी असतं.